शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या याद्या जाहीर झाल्या आणि आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. पण जेव्हा शेतकरी बांधव केवायसी करण्यासाठी जात आहे तेव्हा अनेकांसमोर एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. अकाउंट सिलेक्ट होत नाहीये, त्याचे पुढचे ऑप्शन दिसत नाहीये किंवा ऑप्शन जातच नाहीये आणि सतत एक एरर त्या ठिकाणी येतो. जर तुमच्याही समोर हाच प्रश्न उभा राहिला असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी त्या ठिकाणी आहे. केवायसी मधला हा नेमका एरर काय आहे, तो कसा दूर करायचा आणि ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी OTSचा नियम नेमका कसा आहे किंवा कसा लागणार आहे, हे सगळं काही आपण अगदी सोप्या भाषेत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, जेव्हा तुम्ही पोर्टलवरती आपले सरकार लॉग इन करून शेतकऱ्यांचा विशिष्ट जो VK नंबर आहे तो टाकून सर्च करता तेव्हा संपूर्ण माहिती समोर येते. पण जेव्हा खातं सिलेक्ट करून केवायसी करायला जाता तेव्हा बाजूचा बॉक्स टिकच होत नाही किंवा पुढे काही प्रोसेसच होत नाहीये, नुसतं फिरताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. यामागचं कारण शोधलं असता तिथे एक महत्त्वाची सूचना असते. फार्मर ID नॉट प्रेझेंट इन सिस्टम, काइंडली रजिस्टर फॉर ॲग्रिस्टॅक अँड प्रोसीड. याचा अर्थ स्पष्टपणे असा आहे, तुमचा ॲग्रिस्टॅकचा फार्मर ID त्या विशिष्ट क्रमांकासोबत जोडलेला नाहीये. आजच्या घडीला हा फार्मर ID असणं आणि तो बँकेच्या खात्याशी जोडलेला असणं अत्यंत बंधनकारक झालेलं आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे फार्मर ID आहेच ना, पण मित्रांनो तो फार्मर ID अपुरा असतो, व्हेरिफिकेशन झालेला नसतो किंवा त्याच्याशी मोबाईल नंबर लिंक नसतो. त्यामुळे लोकांना किंवा अनेकांना त्यात लॉग इन करता येत नाही. जर आपण व्यवस्थित बघायचं झालं किंवा जे काही याद्या आहेत त्या जर बघायचं झालं तर नेमका ते यावरती उपाय नेमका काय, हा जर एरर येत असेल तर याच्यावरती उपाय नेमका काय असणार आहे. तर मित्रांनो, काळजी करायचं कारण नाही आहे. खालील आपल्याला काय आहे तर काही गोष्टी ताबडतोब त्या ठिकाणी करायच्या. त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट, ॲग्रिस्टॅकच्या पोर्टलवरती जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाका, 2 नंबरला पासवर्ड टाकून किंवा नवीन पासवर्ड सेट करा. तुमचा फार्मर ID एकदा लॉग इन करून तपासा. जर तुमचा फार्मर ID व्यवस्थित आणि पूर्ण असेल तर त्याची प्रिंट किंवा नंबर ताबडतोब घेऊन तुमच्या बँकेच्या शाखेत जा. चौथी गोष्ट, बँकेच्या लॉग इनमधून हा फार्मर ID झटपट जोडला जातो. आणि समजा तुमच्याकडे फार्मर ID नसेलच तर घाबरून जाण्याचं कारण नाही किंवा गरज नाही आहे. तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून जवळच्या CSC सेंटरवरती किंवा बँकेत जाऊन तात्काळ नवीन जो काही आहे तर तो फार्मर ID त्या ठिकाणी तयार करून घेऊ शकता. हा फार्मर ID एकदा अपडेट झाला की तुमची केवायसी प्रक्रिया अगदी सहज आणि सुरळीत त्या ठिकाणी पार पडणार आहे. आता जाऊयात पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे, महत्त्वाच्या प्रश्नाकडे. किंवा बऱ्याच शेतकरी बांधवांचे प्रश्न असतात की आमचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे, मग आमचं नेमकं काय होणार, कर्जमाफी होणार की नाही होणार. तर समजा एखाद्या शेतकरी बांधवाचं कर्ज सुमारे 3,92,508 रुपये इतकं आहे, संभ्रमात रक्कम, आणि तो केवायसी साठी आलाय. अशा वेळी घाबरून जायचं कारण नाही. यामध्ये बँकेमार्फत तुम्हाला OTS वन टाइम सेटलमेंटचा पर्याय त्या ठिकाणी दिला जातो. तुम्हाला OTS रकमेसाठी आपली सहमती त्या ठिकाणी द्यावी लागते, कन्सेंट द्यावं लागते. बँकेत किंवा बँक तुमचे OTS फॉर्म भरून घेईल आणि पुढची सर्व कायदेशीर किंवा कागदपत्रांची प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडेल. जेव्हा OTSची ठराविक रक्कम बाजूला वजा होऊन उरलेली शिल्लक रक्कम खात्यातून समायोजन केली जाईल तेव्हा उरलेली रक्कम कर्ज खात्यात जमा होऊन तुमचे कर्जमाफी निश्चित त्या ठिकाणी होईल. त्यामुळे 2 लाखांवरील असणाऱ्यांनाही न घाबरता बँकेशी संपर्क साधून OTS प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची, जेणेकरून तुमचं कर्जमाफीत नाव बसेल. तर शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आता ॲग्रिस्टॅक फार्मर ID अपडेट करणं किंवा अपडेट असणं आणि केवायसी पूर्ण करणं अत्यंत अनिवार्य झालेलं आहे. कुठलाही एरर आला तरी घाबरून न जाता वेळेत बँकेत जाऊन आपली कागदपत्रे आणि फार्मर ID जमा करा. तुम्हाला केवायसी करताना नक्की कोणता एरर येतोय, काय अडचणी येत आहेत हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून कोणाचेही कर्जमाफीची फॉर्म त्या ठिकाणी अडकणार नाही आहेत. अशाच नवनवीन आणि खात्रीशीर शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या शेती का शेती चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.